साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या रिक्वेस्टवरूनच आज मी हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर आपला जो या अगोदर टाकलेला व्हिडिओ आहे ज्यामध्ये शिवण व्यवसायामध्ये आपल्याला स्पीड वाढवायचं असेल तर काय गोष्टी केल्या गेल्या पाहिजेत याविषयीचा जो व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्हा सगळ्यांना खूप आवडत आहे आणि तुम्ही त्याच्यावरती खूप भरभरून प्रेमसुद्धा मला दिलेलं आहात। तर असंच या आणि अशा अजून व्हिडिओ आहेत की जे तुम्हाला खरंच खूप यूजफुल आहेत। आपल्या चॅनलवरती फ्री बेसिक ब्लाउज मास्टर क्लास चालू आहे, त्याचे सुद्धा डे 1 पासूनचे व्हिडिओ बघा आणि त्यानुसार प्रॅक्टिस केलात तर 15 दिवसांमध्येच तुम्ही ब्लाऊजमध्ये मास्टरी मिळवू शकाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। कारण आत्ता आपला हा क्लास चालू होऊन 3च आठवडे झालेले आहेत, पण या 3 आठवड्यांमध्ये आपले 4 ब्लाऊज कंप्लीट झालेले आहेत। त्यामुळे तुम्ही जरूर हा क्लास करा, कोणतीही फी नाही, फ्री ब्लाऊज मास्टर क्लास आहे। मेथड अगदी परफेक्ट आणि खूप बारकावे त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे ते व्यवस्थित एक्सप्लेन करून तुमच्यासाठी ते व्हिडिओ बनवलेले आहेत। तर जर कोणी ते व्हिडिओ बघितले नसाल तर पहिल्यांदा ते व्हिडिओ बघा आणि तुम्ही स्वतःच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट आणा। तर आता तुमच्या रिक्वेस्टनुसार मी तुमच्यासाठी आपल्या या शिवण व्यवसायामध्ये आपली वाढ व्हावी किंवा आपल्याला अजून पुढच्यामध्ये काय आपण करू शकतो की शिवण व्यवसायामध्येच पण आपल्याला अजून काय काय करू शकतो हेही बघणार आहोत। आणि आपल्याला बेसिक ताईंचा त्या प्रश्न काय होता की शिवण व्यवसायात आपले कस्टमर वाढावेत यासाठी काय केलं गेलं पाहिजे ताई, कारण आपण ब्लाऊज शिवतोय पण हे कळणार कसं लोकांना की आपल्याकडे आपण ब्लाऊज शिवून देतोय किंवा इथे हे शिवणचं काम केलं जातंय, तर हे लोकांना माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे, हो की नाही। मग त्याच्यासाठी आपण काय केलं गेलं पाहिजे तर याविषयी मी महत्त्वाचे असे 21 पॉईंट तुमच्यासाठी लिहून आणलेले आहेत आणि ते जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये अप्लाय केला तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल याची मला पूर्ण गॅरंटी आहे। पण हे पॉईंट्स बघितल्यानंतर तुम्ही मला सांगायचं आहे की हे पॉईंट्स आपण जे घेतलेले आहेत किंवा जे मी तुम्हाला आज ही माहिती सांगणार आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि ती जर थोडी जरी यूजफुल आहे असं वाटली तर लाईक जरूर करायचं आहे आणि एक छानशी कमेंटसुद्धा करायची आहे। कारण व्हिडिओ बघतात खूप पण लाईक आणि कमेंट करायला मात्र वेळ नसतो तुमच्याकडे, हो की नाही। तर एवढी मेहनत घेतलेली आहे त्याच्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट तर जरूर करू शकता, हो की नाही। तर चला सगळ्यात अगोदर व्हिडिओ खूप यूजफुल आहे त्यामुळे अगोदरच लाईक कमेंट जरूर करा। तर चला यामध्ये आपण पहिला पॉईंट घेणार आहोत ते म्हणजे तुम्ही टेलरिंग व्यवसाय करताय बरोबर, पण टेलरिंग व्यवसायामध्ये तुम्हाला लोक कसे ओळखणार की बाबा या इथे टेलरिंगचं काम करून दिलं जातं किंवा इथे ब्लाऊज शिवले जातात। यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या व्यवसायाला एखादं नाव द्यायचं आहे। जसं की मी माझ्या व्यवसायाचं नाव जयश्री फॅशन हब असं ठेवलेलं आहे। तुम्हाला कुठलं नाव योग्य वाटते त्या नावाने तुमचा व्यवसायाला एक नाव द्यायचं आहे आणि त्याचा बोर्ड तयार करायचा आहे। पहिली गोष्ट जर तुम्ही स्टार्टिंग करत असाल घरातूनच करताय तरीसुद्धा बोर्ड जरूर करून घ्या आणि तो बोर्ड अशा ठिकाणी लावा की जिथे तो बोर्ड येण्या जाणाऱ्यांना दिसेल की जेणेकरून ते बोर्ड असल्यामुळे लोकांना समजेल पण की आणि त्या बोर्डवरती सगळे पॉईंट्स इन्क्लूड करा की तुमच्याकडे काय काय शिवून दिलं जाते असे फोटो किंवा त्या संदर्भातील चित्र त्याच्यामध्ये त्या बोर्डमध्ये लावा। समजा तुम्ही 9 वारी शिवत असाल तर 9 वारीतले एखादा फोटो एखाद्या लेडीजचा किंवा जर तुम्ही किड्स वगैरे म्हणजे मुलांचे कपडे वगैरे शिवत असाल तर छान असा त्यांचा ड्रेसअप केलेला फोटो, ब्लाऊज शिवताय ड्रेस शिवताय तर त्याच्याशी रिलेटेड, डिझायनर ब्लाऊज शिवताय तर त्याच्याशी रिलेटेड फोटोसुद्धा त्या बोर्डवरती असायला पाहिजेत की जेणेकरून बोर्ड हा अट्रॅक्टिव्ह बनवा की जेणेकरून बघितल्याबरोबर कस्टमरला आपल्याकडे यायची इच्छा झाली पाहिजे। ओके, तर हा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट होता। क्लिअर, जर तुम्ही शिवणकाम करताय तर तुम्ही बोर्ड बनवायचा आहे आणि तो अशा ठिकाणी लावायचा की जिथे कस्टमर खूप सारे येत जात असणार आहेत, म्हणजे माणसांची जिथे वर्दळ जास्त आहे की जेणेकरून जरी कोणाला माहीत नसेल इथे शिवण केलं जातं पण तो बोर्ड बघून आणि अजून एक म्हणजे त्या बोर्डवरती तुम्ही तुमचा स्वतःचा नंबर लिहून ठेवायचा आहे की जेणेकरून त्या नंबरवरती म्हणजे ज्याला कोणाला शिवण द्यायचं असेल तर ते तुमच्याशी संपर्क साधू शकतात। ओके, यानंतरचा दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं कार्ड असतात ना छोटे छोटे ते बनवून घ्यायचे आहेत। जेव्हा पण एखाद दुसरं कुठलंही जे पण तुमच्याकडे कस्टमर येणार आहे त्याला तुम्ही तुमचं कार्ड द्यायचं आहे की तुम्हाला जर काही मला सुचवायचं असेल ब्लाऊजमध्ये काही नवीन करायचं आहे अशी काही इन्स्ट्रक्शन द्यायची असेल तर हे माझं कार्ड घेऊन ठेवा, याच्यावरती माझा नंबर पण आहे असं त्यांना सांगून द्या। आणि तुमच्या कार्डवरती सुद्धा तुम्ही काय काय शिवण करू शकता हे सर्व डिटेलमध्ये इन्क्लूड केलेलं असावं। ओके, आणि त्याचबरोबर फोन नंबरही द्यायचा आहे तुम्हाला त्याच्याचवरती। हा झाला 2 नंबरचा पॉईंट। ओके, यानंतरचा तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्हाला जर तुमच्या टेलरिंग व्यवसाय वाढवायचा असेल तर तुम्ही टेलरिंग व्यवसायाशी रिलेटेड
मटेरियल्स विकायला ठेवू शकता. हे कधी करायचं आहे? जेव्हा तुमच्याकडे कस्टमरचा ओढ हा अजून वाढलेला नाही आहे, तोपर्यंत तुम्ही हे काम जोड व्यवसाय म्हणून करू शकता. कारण यामुळे होतं कसं, जर आजूबाजूत जर कोण शिवणकाम करत असेल, त्यांना जर अस्तर वगैरे लागणार असेल किंवा धागे किंवा घरूनच जर कोणी शिवत असेल तर त्यांनासुद्धा धागे वगैरे लागतात. तर हे धागे घेण्यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं, तर ते न जायला लागतात ते तुमच्याकडे येऊ शकतात जवळच्या जवळ असेल तर. आणि त्याच्यामुळे होतं कसं, तुम्ही ते जेव्हा कस्टमर तुमच्याकडे कधीही येवोत, तुम्ही तुमचं जे काही शिवणची रूम असेल किंवा जिथे तुम्ही मशीन ठेवलेलं असेल त्याच्या कुठेही छोटासा कोपरा किंवा काय असेल तिथे तुम्ही एखादी दोरी किंवा एखादा रॉड लावून ठेवायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज असे हँग करून ठेवायचे आहेत की जेणेकरून कस्टमर आल्यानंतर त्याला ते दिसलं पाहिजे की इथे बाबा हा या पद्धतीचं काम केलं जातं आहे म्हणून. ओके, म्हणजे हे तुम्हाला दाखवावं पण लागणार आहे. काही गोष्टी आपल्याला अशाच पद्धतीनं प्रेझेंट कराव्या लागतात की जेणेकरून आपल्याला कस्टमरला सांगावं नाही लागलं पाहिजे. तिथे जर धागा किंवा काही घेण्यासाठी कोणी आलं किंवा फॉल घेण्यासाठी तुमच्याकडे कोणी आलं तर त्याला तिथे लावलेले ब्लाऊज, भले ते कस्टमरचे असोत किंवा तुम्ही तुमचेच शिवलेले ब्लाऊज तिथे हँग करा, पण तुम्ही तिथे काही ब्लाऊजेस तुम्हाला कायमस्वरूपी ठेवून ठेवायचे आहेत जेणेकरून जेव्हा पण कधी कस्टमर येईल त्यावेळेला ते ब्लाऊज त्यांना दिसणार आहेत. ओके, म्हणजे या दृष्टीने जरी तुम्ही शिलाईचं मटेरियल विकायला ठेवलात, आणि शिलाईचे मटेरियल्स विकायला ठेवण्यामध्ये मार्जिन पण भरपूर असतं बरं का तसं बघायला गेलं तर. कारण बघा, सिंगल धागा जर तुम्ही घ्यायला गेलात तर 5 रुपये 6 रुपये रेट आहे आता. आणि तेच जर तुम्ही शिवणकाम करताय, तुम्ही स्वतःसाठी असे 100 धाग्याचा एक बॉक्स, असा बॉक्साच्या बॉक्स घेताय बरोबर, त्यावेळेला कसं होतं, एक रीलच्या पाठीमागे 1 रुपया ते 1.5 रुपया तरी कमी प्राईस मिळते म्हणजे आपल्याला जर आपण एकदम 100 धागे घेतले तर. त्याच्यामुळे तुमचा तिथे पण फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर बाकीचेही शिवणचे मटेरियल असतात, जसं की लेस आहेत. लेससुद्धा मीटरवर घेतल्या तर त्या खूप महाग पडतात आणि त्याच्याऐवजी जर ते बंडलच घेतले तर ते बंडल खूप आपल्याला स्वस्त पडतात आणि कस्टमरला देताना आपण मीटरचे रेट लावू शकतो, ज्याच्यामुळे कस्टमरही खुश, कारण त्याला दुकानातून ज्या रेटमध्ये मिळणार होतं त्याच रेटमध्ये आपण त्यांना देणार आहोत. त्यामुळे तेही खुश आणि आपल्यालाही 4 पैसे त्यातून सुटणारच आहेत, त्याच्यामुळे आपणही खुश आणि त्या निमित्ताने का होईना कस्टमर आपल्याशी जुडलं जाणार आहे. त्याच्यामुळे टेलरिंग करत असताना, शिवण करत असताना असे साईड बाय साईड काही ट्रिक वापरायचे आहेत तुम्हाला की जेणेकरून तुमचा कस्टमर तुमच्याकडे येईल. जरी तो तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला नसेल आला, पण लेस न्यायच्या निमित्ताने तरी आलेला असेल आणि तिथे जर तुमचे ब्लाऊज छानपैकी असे टांगलेले असतील, लावलेले असतील, तर ते बघून नेक्स्ट टाईम का होईना पण तुमच्याकडे तो येऊ शकतो. क्लिअर? तर हा झाला आपला तिसरा पॉईंट. याच्यानंतर चौथा पॉईंट येतो, तो म्हणजे अस्तर विकायला ठेवायचं आहे तुम्ही तुमच्याकडे. कारण हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. कारण कसं आहे की आजूबाजूमध्ये जर कोणी घरगुती शिवण करणारे बरेच जण असतात आणि त्यांना दुकानात जाऊन तागा आणावा लागत असेल, त्याच्याऐवजी जर तुम्ही तुमच्याकडे तागे ठेवलात तर एक होतं की तुम्हाला ताग्यामध्ये मार्जिन खूप मिळतं बरोबर. कारण जो अख्खा तागा असतो 20 मीटरचा किंवा 30 मीटरचा, तर तो अख्खाच्या अख्खा घेतला तर आपल्यालाही परवडतो तो, आणि कस्टमरला आपण दुकानच्या रेटमध्येच आपण कस्टमरला देऊ शकतो, त्याच्यामुळे कस्टमरही खुश राहतो. तर हा आपला चौथा पॉईंट झाला. ओके, यानंतर 5 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला शिवण व्यवसाय जर वाढवायचा असेल तर खूप महत्त्वाचा पॉईंट आहे हा 5 नंबरचा. जरूर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा. पॅम्पलेट्स तुम्हाला तयार करायचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही काय काय शिवणकाम करता, तुमचं घर कुठे आहे किंवा तुमचा फोन नंबर, हे सगळं त्याच्यावर इन्क्लूड करायचं. आणि ते जी पॅम्पलेट्स आहेत ती तुम्हाला किराणा मालाचं दुकान, ब्युटी पार्लर किंवा अजून अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी बरेच येत जा करत असतील किंवा अशा ठिकाणी तुमच्याकडे तुम्ही लावून द्यायचं आहे. कॉर्नरवर, कोपऱ्यांवर, अशा ज्या मोठमोठ्या इमारतींच्या भिंती असतात त्या भिंतींवर वगैरे लावून द्यायचे. काय होणार आहे की जर कोणाला शिवणचं काम द्यायचं असेल तर जाता जाता का होईना पण तुमचा जर नंबर त्यांच्या डोळ्यासमोर आला, तुम्ही लावलेलं पॅम्पलेट जर का त्यांच्या डोळ्यासमोर आलं, तर ते कस्टमर तुमच्याकडे येणारच आहे. एकदा तरी का होईना कसं बाबा इथे आहे काम चालतं, काय आहे इथली सिच्युएशन हे बघण्यासाठी तरी का होईना जरूर तुमच्याकडे एखादी व्हिजिट केली जाणार आहे. आणि जर तुमचं काम परफेक्ट असेल तर ते कस्टमर कायमस्वरूपी तुमच्याकडे होणार आहे. क्लिअर? तर यानंतरचा 6 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही ब्युटी प्रोडक्ट्स विकायला ठेवू शकता. यामुळे सुद्धा आपले कस्टमर वाढण्याला मदतच होते. कारण कसं आहे बघा, ब्लाऊज शिवायला जरी नाही आलेला असेल तरीसुद्धा प्रत्येक सणासुदींमध्ये किंवा कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमांमध्ये, लग्न आलं, कुठं बारसं आलं, कुठे काय,
सगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये लेडीजना ज्वेलरी लागतेच आणि जर तुम्ही असे ज्वेलरीचे नवनवीन ॲटम्स तुमच्या शॉपमध्ये म्हणा किंवा तुम्ही घरून जरी व्यवसाय करत असाल तर घरामध्ये हे असे ठेवलात तर ते काय होणार आहे की त्या निमित्ताने कस्टमर तुमच्याकडे येणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमचा सेटअप तर असणारच आहे शिवणचा, त्याच्यामुळे ते बघून नेक्स्ट टाईम का होईना ब्लाऊज तुमच्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यामुळे लोकांनी आपल्याकडे जास्तीत जास्त येण्यासाठीचे जे जे काही व्यवसाय आहेत ते आपण या शिवणच्या व्यवसायाला पूरक व्यवसाय म्हणून वापर करू शकतो त्यांचा. तुम्हाला मेन काम काय करायचं आहे, तुम्हाला शिवणमध्येच इंटरेस्ट आहे तर तुम्ही तेच करायचं आहे, पण स्टार्टिंगला तुम्हाला कस्टमर मिळवायचे असतील तर या सगळ्या ट्रिक तुम्ही वापरायच्या आहेत. त्यानंतरचा 7 नंबरचा पॉईंट आपण घेतला की ब्युटी प्रोडक्ट्स ठेवायचे आहेत, ज्वेलरी प्रोडक्ट्स ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर 8 नंबरचा पॉईंट येतो तो म्हणजे आरी वर्कसाठी जे पण मटेरियल वगैरे लागतं बरोबर, तर तेही तुम्ही तुमच्याकडे ठेवायचं आहे आणि आरी वर्कचं सुद्धा ब्लाऊज तुम्हाला कट आणि स्टिच करता आलं पाहिजे. क्लिअर? कारण कसं होतं बघा, आरी वर्क शिकणारे जे कोणी असतात जे ऑनलाईन शिकत असतात तर त्यांना जर मटेरियल हवं असेल तर ते कुठून अवेलेबल होईल यासाठी तुम्ही तुमचं जर कुठे तसं इन्क्लूड करून ठेवलेलं असेल जसं की पम्पलेटमध्ये म्हणा किंवा बोर्ड लावला असेल बाहेर तर त्याच्यानुसार कस्टमर तुमच्याकडे येणार आहे आणि त्याच्यामुळेही जर त्यांना समजलं की ते शिवणही केलं जातं त्याचबरोबर इथे ज्वेलरी मटेरियल्स पण मिळतात, लेस वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे कस्टमर सगळ्याच दृष्टीने विचार करतो की यांच्याकडे सगळंच आहे तर मग आपण इथेच जाऊयात. ओके, यानंतर अजून येतो पॉईंट तो म्हणजे 9 नंबरचा, तुम्हाला ड्रेस मटेरियल विकायला ठेवायचे आहेत. ड्रेस मटेरियल विकायला ठेवल्यामुळे तुमचे 2 फायदे होतात. एक तर कस्टमरला ड्रेस मटेरियल हवं असेल तर ते तुमच्याकडे येतीलच, पण ते ड्रेस मटेरियल घेतल्यानंतर शिवण करण्यासाठी सुद्धा ते तुमच्याकडेच टाकतील, त्याला लागणारं अस्तरसुद्धा तुमच्याकडचंच वापरा म्हणतील, म्हणजे इथे तुमचा ट्रिपल फायदा होणार आहे. क्लिअर? त्याच्यामुळे या पद्धतीने तुम्हाला आपल्या टेलरिंग व्यवसायाकडे बघायचं आहे की जेणेकरून आपण असे साईड बाय साईड असे व्यवसाय ठेवायचे की जेणेकरून खूप सारे कस्टमर आपल्याकडे यायला पाहिजेत. यानंतर 10 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे टॉप, कुर्ती, वन पीस असे जे काही असतात ते स्वतःच, म्हणजे समजा स्टार्टिंगला तुमच्याकडे शिवण जास्त नाही आहे पण तुमच्याकडे वेळ भरपूर आहे तर अशा वेळेला काय करायचं की टॉप म्हणा, कुर्ती म्हणा, शॉर्ट टॉप असतील, स्लीवलेस टॉप असतील, वन पीस असेल तर काय करायचं, स्वतःच तयार करायचं आणि ते विक्रीसाठी ठेवू शकतो. एकतर आपण आपल्या शॉपमध्ये ठेवू शकतो किंवा जर शॉपमध्ये तुम्हाला नसेल ठेवायचं तर तुम्ही मंत्रा किंवा ॲमेझॉन, फ्लिपकार्ट या साईटवर सुद्धा तुम्ही तुमचं स्वतःचं अकाउंट ओपन करू शकता आणि तुम्ही तुमचे प्रोडक्ट्स तिथे विक्रीसाठी ठेवू शकता. खूप छान पर्याय आहे हा, जरूर यावरती विचार करा. या संदर्भात जर अजून काही डिटेल्स तुम्हाला हव्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावरती डिटेल मी व्हिडिओ तुमच्यासाठी जरूर बनवेन. यानंतर रेडीमेड ड्रेस विक्रीसाठी ठेवणे. समजा तुमच्याकडे तुम्ही शिवलेले ड्रेस नाही आहेत पण रेडीमेड ड्रेससुद्धा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये विक्रीसाठी ठेवू शकता की ज्याने याच्यातसुद्धा फायदा काय आहे बघा, तुम्हाला काम काहीच करायचं नाही आहे. जो ड्रेस रेडीमेड तुमच्याकडे आलेला आहे तो फक्त तुम्हाला तुमच्या दुकानामध्ये अशा ठिकाणी लावायचा आहे की आलेल्या कस्टमरला तो दिसला पाहिजे. दिसल्यानंतर जर तो त्यांना आवडला तर कस्टमर तो विकत घेईल आणि घेतल्यानंतर तुम्हाला तुमचं एकही वेळ किंवा एकही रुपया न जाता त्या ड्रेस पाठीमागे तुम्हाला भरपूर असं मार्जिन पण मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुमची मेहनत काहीच नाही आहे बरोबर आणि मुनाफा मात्र जास्त आहे. त्याच्यामुळे हा व्यवसायसुद्धा जोड व्यवसाय म्हणून तुम्ही करू शकता. याच्यानंतर 12 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही मेहंदी, नेल आर्ट आणि रुखवतामध्ये लागणारे जे काही साहित्य असतं ते तुम्ही तुमच्या शॉपमध्ये विक्रीसाठी ठेवायचं आहे. याचा फायदा काय होतो, आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येणारे असतात ते कसं होतं की काही वेळेला लग्नासाठी नवरीचे ब्लाऊज, तिच्या घरच्यांचे ब्लाऊज, त्यानंतर रुखवतात लागणारं सामान, रुखवतामध्ये अजून काही काही डिझायनर साहित्य लागतं की जे असं ते बाहेरूनच बनवून घेतात. तर हे साहित्य कसं बनवलं जातं, नवरीच्या हातावर मेहंदी काढायची असते, त्याचबरोबर नेल आर्ट पण करतात आता बऱ्याचदा. तर हे सगळे जर कला आहेत या जर तुमच्याकडे असतील तर याचाही फायदा तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी होऊ शकतो की जेणेकरून या पद्धतीचं काम जर तुमच्याकडे आलं तर तुमच्या त्याचबरोबर तुम्हाला शिवणसाठी सुद्धा तिथून ऑर्डर येणार आहे. कारण या मेहंदीही काढतात, नेल आर्ट पण आहे आणि शिवण माझं ब्लाऊजही शिवायचे आहे तर तुम्हीच शिवून द्याल का अशी विचारणाही तुमच्याकडे होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही या पद्धतीच्या कलासुद्धा शिकून घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला आपल्या मेन कामासाठी वापरायच्या आहेत. ओके, याच्यानंतर 13 नंबरचा पॉईंट आहे स्वतःच आपण फॅब्रिक आणायचं आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे, जसं मी मगाशी सांगितलं की वन पीस व कुर्ती वगैरे विकायचं, त्याच पद्धतीने
हा 13वा पॉईंट आहे तो आहे गाऊन संदर्भात. तर जर स्टार्टिंगला तुमच्याकडे शिवणचं काम कमी असेल तर तुम्ही स्वतःच मटेरियल विकत आणायचे आहेत. हे गाऊनसाठी जे मिळतात ना ते 3-3 मीटरचे तागे मिळतात. त्यामध्ये तुम्ही आरामात कोणत्याही साईजमधला किंवा कोणत्याही नवनवीन प्रकारचे गाऊन्स बनवून सेलसाठी आपल्या दुकानात ठेवू शकता. अदरवाईज ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मंत्रा, याच्या नायका यावरती सुद्धा तुम्ही पाठवू शकता. 14 नंबरचा पॉईंट आहे ऑल साईजमध्ये कपडे बनवून ते रेंटवर देऊ शकता तुम्ही. हा खरंच एक खूप छान पर्याय आहे. बघा कसं आहे की सध्या लग्नसराई असते आणि लग्नसराईमध्ये खूप छान असे हेवी डिझायनर ड्रेसेस घालायला सगळ्यांनाच आवडतात किंवा असं नवीन काहीतरी करायला सगळ्यांनाच आवडतं. पण ते जे ड्रेस बनवले जातात ते पुन्हा ना आपण कधी घालतो किंवा ना कधी ते आपल्या उपयोगात येतात, असं बऱ्याच जणांचं मत आहे. मग याच्यावरती सोल्युशन काय असू शकतं, तर आपण आपल्या बुटीकमध्ये किंवा आपल्या होम बुटीकमध्ये म्हणा असे ड्रेसेस किंवा अशा साड्या ज्या खूप हेवी एम्ब्रॉयडरी वर्क केलेल्या लेहेंगे किंवा त्याच्यावरचे डिझायनर ब्लाउजेस असे जर तुम्ही बनवून ठेवलात तर एक काय होतं की तुम्ही ते रेंटवर देऊ शकता. बरोबर, स्टार्टिंगला थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे पण याच्यातून फायदासुद्धा तितकाच जास्त आहे. कारण ते जे रेंटेड ड्रेस आपण देतो त्याची खूप रेंट आपण आकारला तरीसुद्धा कस्टमर द्यायला तयार होतात. कारण तसले जे ड्रेस असतात ते बनवून घ्यायचं म्हटलं तर नाही म्हणलं तरी 10-15 हजारच्या पुढे जातात. पण जर तुम्ही एका दिवसासाठी 3,000, 4,000, 5,000, 6,000 जरी तुम्ही रेट ठेवलेला असला तरीसुद्धा कस्टमर ते ड्रेस घेऊन जातात. आणि 1 किंवा 2 दिवसासाठी असेल तर 2 दिवसाचे चार्जेस घेऊन आपण त्यांना ते देऊ शकतो आणि ड्रेस पुन्हा आपल्याला तो परत पण मिळणार आहे. त्यामुळे पहिल्या 1-2 मध्येच आपल्या त्या ड्रेसचा खर्च निघतो, सगळं आपल्याला मिळतं आणि नंतर जो काही असतो तो फक्त आपला मुनाफाच असतो. त्याच्यामुळे या पद्धतीने सुद्धा तुम्ही काम करू शकता जर तुमच्याकडे स्टार्टिंगला शिवणचं काम जास्त नसेल तर. यानंतरचा 15 नंबरचा पॉईंट आहे वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स, हँडबॅग, शॉपिंग बॅग, पोटली बॅग यासुद्धा तुम्ही स्वतः बनवून सेल करू शकता आणि त्या तुमच्या दुकानात लावून ठेवला तर त्या दुकानातसुद्धा तुमची यामुळे सेल होणार आहे आणि त्या बॅग घ्यायच्या निमित्ताने सुद्धा येणारे कस्टमर तुमच्याकडे जोडले जाऊ शकतात शिवणशी रिलेटेड. ओके, याच्यानंतर 16 नंबरचा पॉईंट आहे, हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे यूट्यूबवरती तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवून, जसं मी माझे व्हिडिओ टाकते तसं तुम्हीसुद्धा तुमचे व्हिडिओ बनवायचे आहेत आणि यूट्यूबवरती अपलोड करायचे आहेत की जेणेकरून हा अजून एक तुम्हाला साईड बिझनेस म्हणून. ओके, याच्यानंतर 17 नंबरचा पॉईंट आहे ऑनलाईन क्लास तुम्ही घेऊ शकता. ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा यामध्ये तुम्हाला जे शिवणकाम येतं आहे ते तुम्ही ऑनलाईन शिकवायचं आहे की जेणेकरून कस्टमरही वाढतील आणि ऑनलाईनमुळे तुमचे स्टुडंट वर्ग खूप वाढणार आहे. कारण ऑनलाईनमध्ये ऑफलाईनपेक्षा खूप सारे स्टुडंट आणि एकाच वेळेला आपल्याशी जोडू शकतात. त्यामुळे जर तुम्हाला प्रॉपर शिवण येत असेल आणि तुम्हाला ते एक्सप्लेनही करता येत असेल चांगल्या पद्धतीने तर तुम्ही ऑनलाईन क्लासचा जरूर विचार करू शकता. 18 नंबरचा पॉईंट आहे ऑफलाईन क्लासेस. जसं ऑनलाईन क्लास घेऊ शकता तसे तुम्ही ऑफलाईनसुद्धा क्लास तुमचे चालू करू शकता. हा सुद्धा शिलाईशी रिलेटेड अजून एक जोड व्यवसाय म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता. खूप छान यामधून सुद्धा तुम्हाला इन्कम जनरेट होणार आहे आणि याचबरोबर तुमचे कस्टमरसुद्धा वाढणार आहेत. ओके, यानंतर 19 नंबरचा पॉईंट आहे, हे सर्व तर येतेच पण जर समजा तुम्हाला घरी आता जे काही तुमचं शिवण होत असेल त्याच्यातून उरलं सुरलं फॅब्रिक पण उरतं बऱ्याचदा. ड्रेस वगैरे जर शिवले तर त्यातून साईडला बराचसाच कपडा उरतो. तर अशा कपड्यांमधून तुम्ही साडी कवर किंवा असे घरोपयोगी जे काही मटेरियल बनतं जातं ते तुम्ही करून विक्री करू शकता. त्याचबरोबर जे पडदे वगैरे लावले जातात घरांमध्ये त्याचंही तुम्ही कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकता आणि मोठ्या प्रमाणावर तोही व्यवसाय म्हणून तुम्ही करू शकता. याचबरोबर 20 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे तुम्ही तुमचे स्वतःचे पेपर पॅटर्न्स बनवून सेल करू शकता. जर तुम्हाला तुमचे ब्लाऊज परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग देत आहेत तर मग तुम्ही तुमचे पेपर पॅटर्न्स सेलसुद्धा करू शकता की जेणेकरून कस्टमरलासुद्धा तशीच फिटिंग आणि परफेक्ट फिनिशिंगही मिळेल आणि ज्यामुळे त्यांचे कस्टमर वाढतील आणि त्यांचे कस्टमर वाढल्यामुळे ते तुमच्याकडून पुन्हा पेपर पॅटर्नसुद्धा ऑर्डर करतील. तर हा होता आपला 19 नंबरचा पॉईंट, 20 नंबरचा पॉईंट. आणि 21 नंबरचा पॉईंट आहे तो म्हणजे नऊवारी साडी जर तुम्ही शिवत असाल तर ती बनवून तुम्हाला स्वतःच विक्रीला ठेवायची आहे. यामधून सुद्धा खूप सारा म्हणजे काय म्हणतो आपण इन्कम जनरेट होऊ शकतो. कारण नऊवारीमध्ये खूप मार्जिन मिळतं. कारण नऊवारी साड्या पण तुम्हीच घेतल्यात तर अजून तुम्हाला मार्जिन चांगलं मिळू शकतं. जसं की आपल्या
ॲमेझॉनवर म्हणा किंवा मिशोवर म्हणा साड्या खूप आहेत आणि मिशोवरती तर खूप कमी प्राईजमध्ये साड्या आहेत. तर इथून साडी घ्यायची आणि स्वतःच नऊवारी शिवायची आणि ती आपण ॲमेझॉनवर, फ्लिपकार्टवर यासारख्या ट्रस्टेबल साईटवर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट सेल करायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या दुकानामध्ये सुद्धा हे प्रोडक्ट सेलसाठी लावू शकता. त्याच्याने सुद्धा तुमच्याकडे कस्टमर वाढणारच आहेत. हे तर डबल फायदा देऊन जातात. एकतर आपली नऊवारी साडी पण विकली जाते आणि दुसरं म्हणजे ते शिवणही आपल्याकडे येतं, त्याच्यामुळे त्या शिवणचे चार्जेसही आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये अस्तर घालावं लागतं, त्यामुळे अस्तरसुद्धा आपल्याकडूनच घेतलं जातं. तर हा असा मल्टीटास्किंग आपला हा प्रोग्राम मी तुमच्याबरोबर आज शेअर केला. हे जे मी 21 पॉईंट काढलेले आहेत ते तुम्हाला कसे वाटले, तुमच्या पुढील व्यवसायासाठी भरभराट यावी यासाठी आणि खूप उंचपर्यंत तुमचा व्यवसाय जावा यासाठी हे जरूर उपयोगी पडत. आणि तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला ते युजफुल वाटले का हेही मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. तर आजचे हे आपले हे 21 पॉईंट तुम्हाला कसे वाटले, यामध्ये अजून काही पॉईंट्स ॲड करू शकतो का आपण, हेही मला सांगा. आणि हे जर पॉईंट्स तुम्हाला आवडले असतील तर आपल्या कामामध्ये जरूर इम्प्लिमेंट करा, तुमच्या दररोजच्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय.